जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही। 1 जानेवारी 1818च्या गौरवशाली ऐतिहासिक रणसंग्राम भीमा कोरेगावच्या 500 शूरवीरांना मानवंदना व माननीय अजय भाऊ रोकडे अध्यक्ष उत्तर मुंबई जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 26 तारखेला पक्षाचे नेते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी येणार आहेत। काय सांगणार आहेत एकंदरीत या सर्व गोष्टी? शासन ज्या प्रकारचं गाजर दाखवतंय त्या प्रकारचं आम्हाला आश्वासनाचं गाजर दिलेलं आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या नेत्यांचा सहारा घ्यावा लागला। आमचे नेते स्वतः इथे येणार आहेत। तरी 12 वाजता 26 तारखेला ते या महापालिकेवरती येणार आहेत। हे जे काही मुजोर अधिकारी आहेत किंवा मुजोर कंत्राटदार आहेत ते कशा प्रकारे छुप्या पद्धतीने फसवणूक करतात जनतेची, याचा खुलासा आणि यांना उघड करायचं काम आम्ही महानगरपालिकेत 26 तारखेला करणार आहोत। उशिरा का होईना पण महानगरपालिकेत जाग आली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। तर आमची मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांना महानगरपालिकेने योग्य ते कारवाई करून त्यांच्यावर निलंबित हे आणावं लागेल। वंचित बहुजन आघाडीचे आम्ही खूप आभारी आहोत आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो, कारण आमच्या वंचित बहुजन आघाडीने आम्हाला सपोर्ट करून आणि आमची आता जवळजवळ पाण्याची सोय होणार आहे। तसे नमस्कार, आपण पाहतात गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा। आपण बघत असाल की गेल्या 4 दिवसामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सतीश भोसले जे आहेत यांनी आदिवासी विभागामध्ये, आदिवासी पाडा आहे रबाळेमध्ये, MIDC आहे नवी मुंबईच्या हद्दीमध्ये, या ठिकाणी आदिवासी जे लोक राहतात, ग्रामपंचायतीपासून राहतात, त्यांना पाणी मिळत नव्हतं। नवी मुंबई महानगरपालिका पाण्याचा भेदभाव करत होता, पाणी दिलं जात नव्हतं। त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे रबाळे विभाग अध्यक्ष आहेत सतीश भोसले यांनी आमरण उपोषणासाठी बसले होते। अजून सुद्धा तुम्ही बघू शकता त्यांचे बॅनर अजून या ठिकाणी आहेत। त्याला तर अशा पद्धतीनं या ठिकाणी 19 डिसेंबर 2024 ला आमरण उपोषणासाठी बसले आणि त्यानंतर लगेचच 20 डिसेंबरला या ठिकाणी जे आहे कामाला सुरुवात केलेले आहेत। काम सुरू आहे। 2 वर्ष काम जे आहे पत्रव्यवहार करून देखील यांना पाणी जे आहे दिलं नाहीये। तेच पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी महासचिव राजेश भालेराव आहेत, त्यांनी या ठिकाणी बघण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचसोबत सतीश भोसले आहेत। हा जो मुद्दा उचलून धरला होता आमरण उपोषणासाठी बसलेले भालेराव साहेब, तुम्ही आज इकडे आलेला आहात, तुमच्या या संघर्षामधून आज ही फास्टॅग मध्ये काम चालू आहे, काय सांगणार आहात? जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडू शकत नाही। 1 जानेवारी 1818च्या गौरवशाली ऐतिहासिक रणसंग्राम भीमा कोरेगावच्या 500 शूरवीरांना मानवंदना व माननीय अजय भाऊ रोकडे अध्यक्ष उत्तर मुंबई जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नाही, खरोखर या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे आपण ऐकलं असेल, पण त्या माध्यमातून संघर्ष करत या आदिवासी पाड्यातील आमचे कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, इतर रहिवासी असतील आणि आमचे विभागाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे रबाळे विभागाध्यक्ष सतीश भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो आमरण उपोषण या पाण्यासाठी झालं त्याला यश प्राप्त झालं आणि आज तुम्ही बघताय की काम देखील चालू झालं। म्हणजे एका प्रकारे आनंदाची गोष्ट आहे। एक आनंद व्यक्त होता आम्हाला पण की बाबा जिथे गरज आहे, खरंच इथल्या लोकांना पाण्याची खूप नितांत गरज होती, कारण ते खूप घाणेरडं पाणी या लोकांना इथे भेटत होतं आणि आज ते वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यामुळे आज त्यांना खूप चांगले दिवस येणार आहेत पाण्याच्या दृष्टिकोनातनं। त्यामुळे महापालिकेचे मी खरोखर आभार व्यक्त करतो। आज तुमच्या संघर्षामुळे पाण्याचा विषय या ठिकाणी मार्गी लागलेला आहे, परंतु आतमध्ये अनेक गोष्टी आहेत, रस्ते नाही आहेत, गटारं नाही आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही मगाशी बोलताना म्हणाले की 26 तारखेला पक्षाचे नेते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी आयुक्तांना भेटण्यासाठी येणार आहेत। काय सांगणार आहेत एकंदरीत या सर्व गोष्टी?
आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर हा जो काही लढा आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबईच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिला त्याला यश प्राप्त झालं. पण त्यामध्ये बऱ्याचशा मागण्या आम्ही केल्या होत्या. त्यातल्या काहीशा मागण्याच या पूर्णत्वास नेल्या आहेत किंवा सुरू झाल्या आहेत. पण काही विषय असे आहेत की जे फक्त आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात दिलेले आहेत. फक्त एक म्हणजे काय म्हणतात, शासन ज्या प्रकारचं गाजर दाखवत आहे त्या प्रकारचं आम्हाला आश्वासनाचं गाजर दिलेलं आहे. आणि त्या गोष्टी जर होताना आम्हाला दिसत नाहीयेत, त्या गोष्टीमध्ये तथ्य दिसत नाहीये. त्यामुळे आम्हाला आमच्या नेत्यांचा सहारा घ्यावा लागला. आमचे नेते स्वतः इथे येणार आहेत. नेत्यांनी आमच्या आदरणीय आयुक्त नवी मुंबई महापालिकेचे शिंदे साहेबांची वेळ देखील त्यांची निश्चित झालेली आहे. दुपारी 12 वाजता 26 तारखेला ते या महापालिकेवरती येणार आहेत. आणि आम्ही सुद्धा हजारोच्या संख्येने सर्व वार्ड विभाग जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत ते देखील तिथे मोठ्या संख्येने उभे राहणार आहेत. आणि हे जे काही मुजोर अधिकारी आहेत किंवा मुजोर कंत्राटदार आहेत ते कशा प्रकारे छुप्या पद्धतीने फसवणूक करतात जनतेची, याचा खुलासा आणि यांना उघडं करायचं काम आम्ही महानगरपालिकेत 26 तारखेला करणार आहोत. आपण बघत असाल की राजेश भालेराव साहेबांनी ते एक प्रकारचा आनंद या ठिकाणी व्यक्त करतायत. परंतु हा मुद्दा ज्यांनी उचलले होते वंचित बहुजन आघाडीचे रबाळे विभाग अध्यक्ष आहेत सतीश भोसले, त्यांच्याशी बोलूयात. काय सांगणार आहात एकंदरीत? आज या ठिकाणी काम सुरू आहे आणि जवळपास काम जे आहे चालू आहे, पण खूप बऱ्यापैकी काम या ठिकाणी होताना दिसतंय. काय सांगणार आहात? काम चालू होण्यासाठी आम्हाला 2 वर्ष संघर्ष करावा लागला. ठीक आहे, संघर्ष केल्यानंतर काय होईना, परंतु आमच्या संघर्षाला यश आलं आणि महानगरपालिकेने कामाला सुरुवात केली. उशिरा का होईना पण महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. परंतु पाण्यासाठी सुद्धा एवढं संघर्ष करावं लागतं. तुम्ही 2 दिवस आमरण उपोषण बसलात. या सगळ्या गोष्टीमध्ये काय नवी मुंबई महानगरपालिकेला सांगणार आहात? सर्व म्हणजे पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. पाण्यासाठी जात नसते, मनुष्य समान असतो. परंतु जे महानगरपालिकेने वागणूक दिली गेल्या 2 वर्षापासून, फक्त आश्वासन द्यायचे, काम करायचे नाही, असं केलं नाही पाहिजे. कारण पाणी आहे तर मनुष्य आहे. पाणी हे दिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि द्यायला पाहिजे. ते जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी, तुम्ही म्हणालात की 2 वर्ष तुम्हाला विलंब झालेला आहे. काय करणार आहात? त्यांच्यावरती काय तुम्ही पत्रामध्ये दिले होते, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, काय करणार? हो, त्यांना निलंबित करण्याची आम्ही मागणी केली होती. त्याचं कारण असं आहे की ते महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि ते जनतेचे सेवक आहेत. आदिवासी समाज हा एवढा शिकलेला नसतो. जर ते त्याच्या जात आहेत का आपल्या समस्या सांगण्यासाठी, तर त्यांनी योग्य प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. ते आता काही पाण्यासाठी त्या फाईल्स वगैरे बनवतात. त्या फाईल्स बनवण्यासाठी जर गेले तर आज एक पेपर कमी आहे सांगायचा, परत उद्या गेलं की हा पेपर कमी आहे, म्हणजे एका प्रकारे त्यांना त्रास देणे आणि त्यांची फसवणूक करणे या लोकांनी केलेलं आहे. तर आमची मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांना महानगरपालिकेने योग्य ते कारवाई करून त्यांच्यावर निलंबित हे आणावं लागेल. तर मित्रांनो, आपल्या बरोबर ज्या लोकांसाठी हा संपूर्ण लढा उभा केला आहे ते सुरेश भिरारी म्हणून आहेत, तिथेच राहतात. त्यांचा जन्म इकडं आहे, त्यांच्या वडिलांचा जन्म इकडं आहे, त्यांचे आजोबांचा सुद्धा जन्म इकडचाच आहे. आज त्यांना पाण्यासाठी एवढा मोठा संघर्ष करून तुम्हाला पाणी मिळतोय, आता घरापर्यंत पाणी येतोय, अगदी फ्रेशरनी येणार आहे. काम फास्टॅग वरती चालू आहे. वंचित बहुजन आघाडी तुमची मुद्दा उचलले, काय सांगणार आहात? कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला खूप बरं वाटतं आणि वंचित बहुजन आघाडीचे आम्ही खूप आभारी आहोत आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो. कारण आमच्या वंचित बहुजन आघाडीने आम्हाला सपोर्ट करून आणि आमची आता जवळजवळ पाण्याची सोय होणार आहे. तसेच रस्ते, बाथरूम किंवा आपले गटार त्यांची पण आम्ही त्यांना विचारपूस करणार आहे आणि पत्र पण व्यवहार करणार आहे अशी मी विनंती करतोय. परंतु गेल्या 2 वर्षापासून वंचित बहुजन आघाडी जो काही पत्र व्यवहार करत होता, नवी मुंबई महानगरपालिका नुसता टाळाटाळ करत होते, त्यावेळेला तुम्हाला पाणी मिळत नव्हतं, तर तेव्हा तुमच्या मनात काय उद्भवत होता? खरोखरच आम्हाला तर पाणी भेटणार का नाही, आम्ही किती वेळा फेऱ्या मारल्या महानगरपालिकेला, पत्र व्यवहार केले, पर तरी पण आम्हाला उडवाडवीचे वार्ता करत होते. आज या उद्या या, आज कागदपत्र नाही, दुसरं कागदपत्र नाही. पण खरोखर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी नेल्यानंतर त्यांना एवढी लाजिरवाणी गोष्ट वाटत होती का ते गप बसत होते. तरी मी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानतो.
खूप खूप धन्यवाद. आपण बघू शकता अशा पद्धतीनं एक प्रकारचं आनंदाचं या ठिकाणी वातावरण आहे. लोकांना पाणी मिळतंय, हे आनंदाची गोष्ट आहे. पाण्यासाठी आनंद होत आहेत या 21व्या शतकामध्ये खूप खेदाची गोष्ट आहे. आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नाला यश मिळून फास्टॅग मध्ये काम चालू आहे. वरपासून कामाला सुरुवात झालाय. इकडे जेसीबी जे आहे लावलेले आहेत आणि हा जो RCC आहे ते काढताना आपल्याला दिसतोय. तर अशा पद्धतीनं हा जो संपूर्ण जो लढा आहे या ठिकाणी उभा झालेला आहे आणि बहुजन आघाडीला जे आहे यश मिळालेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तुम्हाला काय वाटतंय, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आदिवासी विभाग आहेत त्या ठिकाणी कुठल्या समस्या असतील का? जर कोणाला जाणवत असेल, कोणाची पाण्याची समस्या असेल, काय असेल, तर मुद्दा आम्ही एक मीडिया म्हणून तुमचा मुद्दा नक्की उचलू. मित्रांनो, आहे तसा आम्ही मुद्दा तुमचा उचलण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही मुद्दा देण्यासाठी तयार आहात का? हो, तर मग तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा लोकेशन, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आम्हाला द्या. आमची टीम तुमच्यापर्यंत येऊन तुमचा मुद्दा उचलण्यासाठी 100% प्रयत्न करणारच नव्हे तर करून दाखवणार. इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.